यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। किशोरी पेडणेकर पुन्हा मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर अजूनही वेटिंगवर आहेत आणि त्यामुळे उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे त्या नाराज असल्याचंही कळतंय। पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे आणि त्यामुळेच माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या वेटिंगवर आहेत। त्या पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झालेल्या आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, माजी महापौर किशोरी पेडणेकर या सकाळी आल्या होत्या, त्यानंतर त्या पुन्हा मातोश्री बाहेर गेल्या। 199 मधून त्या इच्छुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी, परंतु अद्याप त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही। त्यामुळे आता परत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्या मातोश्रीवर दाखल झालेल्या आहेत। आता तरी एबी फॉर्म मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे, परंतु या विभागातून अनेक जणांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शवलेली आहे। त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म दिला जातो का ते पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे आता किशोरी पेडणेकर अजूनही वेटिंगवर आहेत। त्यांना आता उमेदवारी दिली जाते का, एबी फॉर्म दिला जातो का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।